नमस्कार, वेलकम टू माय चॅनल जयस किचन अँड गार्डन. आज आपण बनवणार आहोत इथे हॉटडॉगची भाजी. हॉटडॉग असं आपण नेहमी फ्राय करून वगैरे खातो, पण आज हॉटडॉगची भाजी बनवायची. चपातीबरोबर खायला, भाताबरोबर खायला एकदम फास्ट बनवून खाता येईल. काही नसेल त्यावेळेला एकदम चांगलं एकदम फास्ट असं एक जसं आपण अंडा भुर्जी खातो पटकन बनवून, तसं हॉटडॉग मी इथे घेतलेला आहे. एकदम बारीक कापलेला आहे, छोटा. आणि त्याच्यानंतर त्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत. कांदा आहे, कांदा खूप बारीक कापलेला आहे. टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटोसुद्धा बारीक कापलेला आहे. त्याच्यानंतर आहे इथे जिरा 1 चमचा घेतलेला आहे आणि कढीपत्ता आहे. हा पण कढीपत्ता आपल्या घरचाच आहे. आणि जिंजर गार्लिक पेस्ट आहे. मीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं. गरम मसाला आहे. मिरची पावडर आहे. तिखट मिरची पावडर एकदम. आणि काश्मीरी मिरची थोडीशी टाकणार आहे कलरसाठी. सर्वप्रथम आपण इथे गॅस ऑन केलेला आहे. थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये तेल टाकू. 4 चमचे तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया. कढीपत्ता टाकतोय. कांदा टाकतोय. कांदा थोडासा लाल होऊन द्यायचा आहे. कांदा 5 मिनिटं लागतील. कांद्यापुरतं थोडंसं चवीपुरतं थोडंसं मीठ कांद्यापुरतं मीठ टाकायचं. अर्धा चमचा टाकलं बस. कांद्यापुरतं मीठ होतं. कांद्याला मीठ. कांदा लाल झालेला आहे. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकतो. टोमॅटो थोडंसं शिजून द्यायचं. मग अशी मी हळद बोलायचं विसरून गेलो. हळद टाकायची. 1 छोटासा चमचा हळद आणि एक चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी, अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं ढवळल्यानंतर थोडंसं ढवळून घेऊ. आणि त्याच्यावर हॉटडॉग जे कापलेले छोटे पीस केलेले हॉटडॉग त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ. नंतर परत मीठ लागलं की चवीपुरतं मीठ टाकायचं. थोडंसं 1 चमचा मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकतो. आलं आणि लसणाची पेस्ट. थोडंसं त्याच्यामध्ये मी गरम पाणी थोडंसं मिक्स करतो. मस्त
असं एक 5 मिनटं शिजून द्यायचं 5 मिनटांनी. आता तयार झालेलं आहे. पाणी थोडंसं हे झालं कमी झालेलं आहे. आता एकदम मस्त तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर, ब्रेडबरोबर खाऊ शकता. एकदम मस्त लटपटा झाला. थँक्यू. सबस्क्राईब, शेअर अँड लाईक. थँक्यू सो मच.